सर्वांना नमस्कार। 22 डिसेंबर 2018 आणि 23 डिसेंबर 2018 या दोन दिवशी व्यंकटराव हायस्कूल इचलकरंजी आणि इचलकरंजी एज्युकेशन सोसायटी या संस्थेचा अमृत महोत्सवी कार्यक्रम संपन्न झाला। या दोन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये माजी विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला। अगदी राजस्थानपासून औरंगाबाद वगैरे सगळ्या शहरांपासून लांब लांबचे तसेच काही विद्यार्थी परदेशातून सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले होते। या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून हा अत्यंत हृद्य सोहळा होता। बऱ्याच वर्षानंतर म्हणजे काही विद्यार्थी 1961 सालचे विद्यार्थी होते, तर काही 2018च्या परवाच्या रिसेंट बॅचचे विद्यार्थी होते। या सर्वांच्या आठवणी या प्रांगणामध्ये गुंफलेल्या होत्या। या आठवणींना उजाळा मिळाला। अक्षरशः एकमेकांच्या गळ्यामध्ये पडून हे विद्यार्थी एकमेकांना भेटत होते आणि रात्री 10-11 वाजले तरीसुद्धा यांचे पाय या प्रांगणातून निघत नव्हते। यावरून आपण या कार्यक्रमाचा यशस्वीतेचा आपण अंदाज करू शकता। माजी विद्यार्थ्यांचे मनोगत, त्यांनी शाळेच्याबद्दल सांगितलेल्या आठवणी, शिक्षकांचे वर्गात घडलेले किस्से, वर्गात घडलेले विनोद, एकमेकांच्या केलेल्या टिंगलटवाळ्या, मौज मजा, वर्गातील सगळ्या एकमेकांशी शेअर करताना जणू काही ते 16 वर्षाचे 15 वर्षाचे SSC बॅचचेच विद्यार्थी आहेत असा एक माहोल त्या ठिकाणी तयार झालेला होता। या दोन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये असंख्य विद्यार्थ्यांनी सहकार्य केलेलं आहे, त्याची नावं आमच्या मुख्याध्यापकांनी आधी घेतलेली आहेत। परंतु काही जी नावं आहेत त्या नावांच्याही पलीकडे पडद्याच्या मागं राहून बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी इतकं सहकार्य केलेलं आहे। यामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला। यातला पीक पॉईंट जो होता तो हा गीत रामायणाचा जो कार्यक्रम झाला, त्या गीत रामायणाच्या कार्यक्रमानंतर तर अक्षरशः शहरामधून इतक्या चांगल्या कार्यक्रमाबद्दल कौतुकाचा म्हणजे अक्षरशः वर्षाव होत आहे। आणि अशाच पद्धतीचे हे कार्यक्रम आपण ह्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये सुद्धा आपण करायचे आहेत। आणखीन एक आपल्याला या ठिकाणी आवाहन करू इच्छितो, बरेचसे विद्यार्थी काही कारणांनी या ठिकाणी येऊ शकलेले नाहीत। काही जणांना विकेंडला रजा मिळालेली नाही किंवा अन्य काही कारणाने ते बिझी असल्यामुळे येऊ शकलेले नाहीत। अशा विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी मी ह्याही पूर्वीच्या आधी एका व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलेलं होतं की आपली माहिती, आपला बायोडाटा इचलकरंजीच्या आमच्या व्यंकटराव हायस्कूलच्या वेबसाईटवर आपण जर पाठवला तर त्या बायोडाटाची योग्य ती दखल घेऊन आपणाला योग्य त्या ठिकाणी मंच उपस्थित करून देण्याची व्यवस्था आम्ही करू। तसंच एक अमृत महोत्सवाच्या निमित्तानं एक बायोडाटा सगळ्यांचा गोळा करण्याचं काम सुरू आहे की जेणेकरून आपणाला ह्या सर्व वेबसाईटवरल्या सर्व विद्यार्थ्यांना पुनश्च एकदा एकत्र करून या आपल्या शाळेचे वैभवशाली दिवस, आताही वैभवशाली आहेतच, पुन्हा याहीपेक्षा जास्त उभारी घेण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतोय। आपण सर्वांनी याला भरभरून प्रतिसाद द्यावा। तसंच या ठिकाणी स्मरणिकेसाठी आपल्याला एक आवाहन केलेलं होतं। आपल्याला अजूनही जर काही लेख पाठवायचे असतील तर ते स्मरणिकेसाठी आपण पाठवू शकता। यासाठी मी आपल्याला आवाहन करतो स्मरणिकेचा संपादक या दृष्टिकोनातून आणि या भूमिकेतून की आपण चांगले संग्रही ठेवावेत, अशा पद्धतीचे लेख आपण पाठवावेत। याच पद्धतीनं जर आपणाला ही स्मरणिका हवी असेल आणि आपण जर रजिस्टर नोंदणी केलेली नसेल तर आपण एक विशिष्ट शुल्क भरून या ठिकाणी शाळेमध्ये जर आपल्या नावाची नोंदणी केली तर आपल्याला आपल्या पत्त्यावर ही स्मरणिका जानेवारी महिन्यामध्ये पाठवण्याची व्यवस्था करू। या ठिकाणी आपल्या शाळेचे अत्यंत यशस्वी विद्यार्थी यांनी आमची मनोगतं ऐकली, व्यक्त केली त्यांचीही मनोगतं। यामध्ये सर्वात भावलेला जो कार्यक्रम होता तो आमचे 83च्या बॅचचे विद्यार्थी जे IAS ऑफिसर आहेत आणि महाराष्ट्राचा वन विभाग अत्यंत सक्षमरित्या सांभाळत आहेत आणि महाराष्ट्राच्या सचिवालयाच्या वर्तुळामध्ये ज्यांचं नाव खूप मोठं आहे असे श्री विकास खारगे यांनी जवळजवळ 1 तास ते सव्वा तास सर्वांनाच मार्गदर्शक होईल अशा अत्यंत उपयुक्त पद्धतीची माहिती त्यांच्या भाषणामधून कथन केलेली आहे। याच पद्धतीनं आम्ही आमच्या शाळेचं एकूण प्रशासन आणि आमची संस्था याचे अधिकारी या सर्वांनी मिळून आम्ही एक असा मानस केलेला आहे की याची एक DVD साधारणपणे 7 ते 8 DVD आमच्या तयार होतील। ह्या आम्ही या ठिकाणी कलेक्ट करत आहोत। याही DVD जर आपल्याला संग्रही ठेवाव्याशा वाटत असतील तर त्याचं एक विशिष्ट मूल्य देऊन आपल्याला त्या शाळेतून घ्याव्या लागतील। तर याहीसाठी तुम्ही शाळेमध्ये संपर्क करू शकता, करावाल आणि अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक ज्ञात अज्ञात व्यक्तींनी हातभार लावलेला आहे। या ज्ञात अज्ञात व्यक्तींचे आभार व्यक्त करतो आणि पुन्हा शताब्दी महोत्सवासाठी पुन्हा अशाच उत्साहानं आपण सर्वजण एकत्र येऊ अशी अपेक्षा करतो आणि दिलेल्या प्रतिसादाबद्दल पुनश्च एकदा आपणा सर्वांचे आभार मानतो, अभिनंदन करतो, धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो।